थँक्यू मॉम. अरे 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 मॉम डॅड कसे आहात तुम्ही? आम्ही मस्त आहोत. फक्त तू आलायस आता फॅमिली पिक्चर कंप्लीट झाला आपला. सोहम, अरे आम्हाला वाटलं होतं ती शिवानी जेलमध्ये गेल्यानंतर तू लगेच येशील. हो दादा, ऍक्च्युली तेव्हाच येणार होतो, पण काय आणायचं तिकडे गेलोच होतो तर एक छोटा कोर्स केला सारंग दादाच्या मदतीने. सो गाईज आता मला युरोपियन संगीताबद्दल थोडी थोडी माहिती आहे. सो आता मी इथे इम्प्लिमेंट करीन ते. वेलकम. थँक्यू. मिस केलं. सगळ्यापेक्षा जास्त मी मिस केलंय, तारापेक्षा पण जास्त. खा रे बाबा, खूप गोष्टी आहे ना सांगण्यासारख्या. बबलूचं बुबलू कसं झालं ते कळेल तुला आता. अच्छा, बुबलू का? राजकुमार दादा. सोहम, बाद में कॉल करता हूँ तुझे. हॅलो हॅलो. खूप बरं वाटलं मला तुला या घरात बघून. वेलकम बॅक. ॲक्च्युली बबलूने मला सगळं सांगितलं जे काही झालं ते. एका अर्थी बरंच झालं, नाही तर तुझ्याशी बोलताना संकोचलो असतो मी. बस काय दादा. थँक्यू सो मच. संध्याकाळी बोलू. बरं ते जाऊ दे, ऐश्वर्या वहिनी कुठे आहे? दिसत नाहीये कुठे ती मला. मी सांगते ना तुला, पण आधी आपण फ्रेश होऊया. भरपूर गप्पा मारायचे. हो चल मॉम, फ्रेश हो मॉम. वेलकम सावली मॅम. सावली, तू आता ऑफिशियली मेंढळे ग्रुपची मेंबर झालीस. किरण, वेलकम. बरं हा आपल्या ऑफिसचा स्टाफ आहे. नमस्कार. थोडे दिवसात आपण प्लांटवर जाऊ आणि तिथल्या मेंबरशी आणि स्टाफची ओळख करून घेऊ. ओके? लावली मॅडम, तुम्ही मला ओळखता ना? आपण सगळीकडे असतो. वेलकम. चला उभे काय, नवीन साहेब आले. चला कामाला लागा. काय तू मान्य केलंयस की तुझी चूक झालीच आहे, मग आता आपण तुला शिक्षा देऊया. काय बाबा? अहो, काही चुकलं तर समजून घ्या प्लीज. चुकलं तर समजावून पण सांगेन आणि रागवेन पण. नको नको. म्हणजे रागवणं कमी ठेवा आणि समजून जास्त घ्या. ठीक आहे, कमी रागवतो. मला माहिती आहे स्पेशल मोमेंट आहे तुझ्यासाठी. तू बस इथे. ऐश्वर्या, एवढ्या सहजासहजी होणार नाही हे सगळं. तुला प्रयत्न करावे लागतील. इतकी वर्ष राखलेलं तुझं सिंहासन आता डळमळीत व्हायला लागलंय. लवकरच काहीतरी हालचाल करावी लागेल, नाहीतर तुला त्या मूर्ख मुलीच्या सावलीत राहावं लागणार. गुड मॉर्निंग. सुप्रभात. अरे डॅड, चहा आणू? हा, चहा माझ्यासाठी? हा, तुमच्यासाठी चहा. नको. नाश्ता? हा, ब्रेकफास्ट? नको. डॅड, मग तुमच्या गोळ्या, मेडिसिन्स, म्हणजे चहा किंवा
ब्रेकफास्ट घ्या आणि मग मी मेडिसिन आणून देते. ऐश्वर्या हे बघ, माझं रुटीन ना नीट चाललंय. सकाळी सावली गेली तेव्हा तिने ब्रेकफास्ट, चहा, औषधं सगळं केलंय. मला कशाचीही गरज नाही. आणि चहा तर नकोच. थोडासा घेतला असता तर बरं झालं असतं डॅडी. ऐश्वर्या, कसं आहे ना, तिलोत्तमाने तुला शिक्षा दिली आहे, त्यामुळे तुझ्या हातचा चहा पाजून मला शिक्षा देऊ नकोस. कोणाचा फोन होता? काही नाही, मी सावली, टेन्शन का आलंय तुला? हा, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? सांग मला. अरे दादा, बरं झालं भेटलास. इथे भेटलो म्हणजे इथेच भेटतो मी तुला, ऑफिसमध्ये. भेटतो. सहाय कर, अर्जंट आहे. झाल्या, सह्या झाल्या. आता काय सेल्फी हवी आहे? सही केली ना? ते तू मला काम सांगणार होता ना काहीतरी? मी नाही. तू सांगणार होता की किरणकडे जा, पेपर घेऊन ये, सांगणार होता तू काहीतरी. नाही, मला तर असं काही आठवत नाहीये. कारण असं काही असतं तर मी तुला डायरेक्ट फोन करतो ना. असं काही नाही. बरोबर आहे, पण मला वाटलं की तू असं बोलशील की किरणकडे जा, अमुक तमुक घेऊन ये असं. तुला खूप काही वाटतं. हा, पण तसं नाहीये. जर असतं तर मी तुला आधीच सांगितलं असतं. नाहीये असं. जा. ठीक आहे, काय बंद होत नाहीये? लागते लागते लागते.